श्रीगोंद्यामधील नागोडे इंग्लिश मीडियम स्कूल आणि जी यांच्या संयुक्त विद्यमानं ड्रोन प्रशिक्षण शिबिराच्या दुसऱ्या सत्राचं उद्घाटन नुकतेच राजेंद्र नागोडे यांच्या हस्ते संपन्न झाले। बदलत्या काळानुसार नवीन तंत्रज्ञानामधील बदलांना अनुसरून भविष्यामधील गरजा ओळखून अत्याधुनिक असं शिक्षण घेणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन यावेळी राजेंद्र नागोडे यांनी केलंय। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागलीये, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। बदलत्या काळामध्ये नवीन तंत्रज्ञानामध्ये सततचा होणारा बदल लक्षात घेऊन भविष्य काळामधील गरजा ओळखून शिक्षण घेणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र नागोडे यांनी केलंय। नागोडे इंग्लिश मीडियम स्कूल आणि जी यांच्या संयुक्त विद्यमानं ड्रोन प्रशिक्षण शिबिराचे दुसऱ्या सत्राच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते। आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ड्रोन तंत्रज्ञान असे विद्यार्थ्यांना शालेय जीवनामध्ये ज्ञान मिळालं तर विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख आणि आवड निर्माण होईल। या ड्रोन तंत्रज्ञानामध्ये आपल्या शाळेचा विद्यार्थी धनराज कोथंबिरे हा कार्यरत आहे। ही देखील आपल्या सर्वांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे, असं प्रतिपादन यावेळी बोलताना नागोडे यांनी केलंय। यावेळी पहिल्या सत्रामध्ये प्रशिक्षण झालेल्या विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। नागोडे इंग्लिश मीडियमचा माजी विद्यार्थी धनराज कोथंबिरे यांनी देखील आपले विचार मांडलेत। जी संस्थापक अध्यक्ष विक्रांत पाटील यावेळी बोलताना म्हणालेत की कमी कालावधीमध्ये लोकप्रिय झालेलं तंत्रज्ञान म्हणजे ड्रोन तंत्रज्ञान, ही काळाची गरज आहे। यावेळी ज्ञानदीप ग्रामीण विकास संस्थेचे निरीक्षक BK लगड तसेच सोनिया गांधी पॉलिटेक्निकचे प्राचार्य अमोल नागोडे, तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे निरीक्षक SP गोलांडे, मुख्याध्यापक नीतू दुलानी आदी या ठिकाणी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रियंका नागोडे यांनी केले, तर आभार प्राध्यापक सुजाता पाचपुते यांनी केला आहे, तर समन्वयक म्हणून प्राध्यापक सुरेश मेहत्रे यांनी सर्व जबाबदारी पार पाडली आहे। आणि सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं शिवाजीराव नागोडे डेप्युटी स्कूलच्या शाळेमध्ये जिल्ह्यामध्ये प्रथमच आपण AI माध्यमातून मुलांना शिक्षण देण्याचं काम या ठिकाणी करतोय। भविष्य काळाच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांना या सगळ्या गोष्टी, संपूर्ण जग हे भविष्य काळामध्ये AIच्याच टेक्नॉलॉजीने पुढे चालणार आहे आणि त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना सुद्धा त्या ठिकाणी मार्गदर्शन मिळावं, त्यांना स्वतःच्या पायावरती वेगळ्या प्रकारचे शिक्षण मिळावं, अशा प्रकारचा जिल्ह्यातला हा पहिला प्रयोग आपण या ठिकाणी करण्याचं काम केलं आणि सर्व पालकांनी, विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चांगला प्रतिसाद देऊन आज आम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष पाहिलं, मुलांना त्या ठिकाणी निश्चित चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळण्याचं काम या ठिकाणी होतंय आणि तालुक्यामध्ये पहिलं इंग्लिश मीडियम स्कूल चालू करून आज विद्यार्थी सर्व क्षेत्रामध्ये पुढे जात आहेत आणि सगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारची प्रगती करण्याचं काम करतायत आणि म्हणून नागोडे कुटुंबियाच्या वतीनं सातत्यानं ज्या क्षेत्रामध्ये काम करता येईल ते चांगलं कसं करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आमचा सातत्यानं राहिला आहे आणि आज आम्हाला निश्चित आनंद आहे की नवीन टेक्नॉलॉजीचा निर्णय घेऊन या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम आपल्या शाळेमध्ये होतंय आणि पालकांना सुद्धा त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा अनुभव आल्यामुळं सर्वांनी समाधान व्यक्त केलं। निश्चितच भविष्य काळामध्ये आमच्या विद्यार्थी या ठिकाणी सर्व क्षेत्रामध्ये जागतिक पातळीवरती पुढे जातील असा आम्हाला या ठिकाणी विश्वास आहे। माय नेम इज गायत्री सतीश भुजबळ. आय एम फ्रॉम Kausalyadevi Nagode English Medium School. Our school invited the GDET team for the drone workshop for the drone workshop to experience us that how the drone works and how the real drone fly. आणि सर्वात प्रथम आधी मी आमच्या स्कूलला थँकफुल आहे, खूप थँकफुल आहे आमच्या स्कूलला की त्यांनी आम्हाला हा प्लॅटफॉर्म दिला। त्यांनी GDET टीमला आमच्यासाठी स्कूलमध्ये बोलवून घेतलं स्पेशली आणि त्यांनी खूप छान प्रकारे आम्हाला टीच केलं आणि खूप छान असं ड्रोनविषयी माहिती सांगितली। रिअल ड्रोन आम्ही फ्लाय केला, लाईफमध्ये फर्स्ट टाईम हे सगळं एक्सपिरियन्स केलं आणि स्कूलला आणि राजेंद्र दादा नागोडे यांना खूप थँक्यू की त्यांनी आमच्यासाठी एवढा छान असा प्लॅटफॉर्म
उपलब्ध करून दिला की आम्हाला याचा फ्युचरमध्ये खूप सारा उपयोग होणार आहे आणि फ्युचरमध्ये आम्ही खूप असा याचा उपयोग करू शकतो की बेसिक आम्हाला इलेक्ट्रॉनिक्सचं नॉलेज आलं आहे आता, त्यामुळे फ्युचरमध्ये आम्हाला ते खूप इझी जाणार आहे. माझं नाव सार्थक केदार आहे. मी कौशल्यदेवी नागोडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकत आहे. ड्रोन GEDवाल्यांनी हे आमच्या शाळेत जे ड्रोन्स शिकवायला आमच्या इकडं आले, त्यांनी जे आम्हाला ड्रोन्सबद्दल माहिती दिली. मला आधी असं वाटलं होतं की ड्रोन शिकणं म्हणजे खूप डिफिकल्ट असेल, ते काही सोपं नसेल. पण हळूहळू मला हे समजलं की ड्रोन शिकणं म्हणजे सोपं आहे. त्याच्यात खूप खूप काय आहे, खूप त्याच्यात अपॉर्च्युनिटीज आहेत ड्रोन्समध्ये आणि ती एक वेगळीच टेक्नॉलॉजी आहे. त्या टेक्नॉलॉजीमध्ये इतकं शिकायला भेटलं मला. त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने आम्हाला शिकवलं, तर त्याबद्दल मी GEDवाल्यांना धन्यवाद म्हणा आणि तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानलाही मी धन्यवाद म्हणेन की त्यांनी GEDवाल्या टीमला इथं बोलवलं म्हणून. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. साईदाम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईदाम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVFबद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रिओ डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईदाम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी.